हॅलो फ्रेंड्स, आपण लास्ट सेक्शनमध्ये ट्रेंड्स ऑफ केमिकल रिॲक्शन हा पॉईंट स्टार्ट केला इथं. तर त्या ट्रेंड्समध्ये आपला दॅट इज अ फर्स्ट सेक्शन झाला इथं. तो म्हणजे काय, ॲक्शन ऑफ एन एअर फॉर 15 ग्रुप एलिमेंट. सेकंड, ॲक्शन ऑफ एन हायड्रोजन टुवर्ड्स दॅट इज अ 15 ग्रुप एलिमेंट. आणि आज आपण दॅट इज स्टार्ट करूया तो म्हणजे कुठला, ॲक्शन ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट्स इथं. ओके, ऑक्सिडायझिंग एजंट म्हटले की आपल्या डोळ्यासमोर लगेच येतो आहे एक, तो म्हणजे कुठला इथं, दॅट इज अ HNO3. त्यालाच आपण काय म्हणतो इथं, येस, नायट्रिक ॲसिड. ओके, फॉर्म्युला दॅट इज माहीतच आहे, HNO3. तर हाच आपण क्वेश्चन इथं दॅट इज सांगू शकतो. तो म्हणजे काय, जनरली 1 मार्कासाठी क्वेश्चन आपल्याला दॅट इज येत असतं इथं. तो काय इथं क्वेश्चन सांगतो आपण, ॲक्शन ऑफ एन दॅट इज अ नायट्रिक ॲसिड ऑन दॅट ऑन 15 ग्रुप एलिमेंट. आता एलिमेंट हा एलिमेंटवर होत नाही आहे, तर मॉलिक्युल्स होतो आहे. तो म्हणजे कुठले कुठले मॉलिक्युल आहेत, एक नायट्रोजन म्हणजेच डायटॉमिक मॉलिक्यूल, N2, दुसरा PO दॅट इज अ P4, फॉस्फरस तिसरा आहे, आर्सेनिक दॅट इज अ AS4, चौथा आहे अँटीमनी दॅट इज अ SB, आणि पाचवा आहे बिस्मेन दॅट इज अ BI. हा हेवेस्ट एलिमेंट आहे, त्यामुळे आपण त्याला इथं असं दॅट रिप्रेझेंट करतो ओनली इन मोनो ॲटॉमिक फॉर्ममध्ये म्हणजेच BI मध्ये. मग लेट्स सी की नायट्रिक ॲसिड हा ह्या 15 ग्रुप मॉलिक्यूल बरोबर कसं रिॲक्शन करतो इथं. मग त्या रिॲक्शनमधला पहिला रिॲक्शन आपण दॅट इज डिस्कस करूया. तो म्हणजे कुठला, HNO3 म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड ऑन रिॲक्टिंग विथ नायट्रोजन म्हणजे N2. आणि आता कॉन्सन्ट्रेट आहे म्हणजेच तो हॉट फॉर्ममध्ये आहे इथं. पण बिफोर स्टार्टिंग दॅट इज अ N2 थोडंफार दॅट इज अ रिवाईज करतो आहे. तो म्हणजे काय की नायट्रोजन आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं इथं की नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7. ओके, कॉन्फिगरेशन दॅट इज ऑब्वियसली तुम्हाला बाय झाला इथं. तो म्हणजे काय, 1s2 2s2 2p3. करेक्ट ना. ओके, ह्याच्यामध्ये दॅट इज ऑर्बिटल रिप्रेझेंट करूया. 2sमध्ये 2 इलेक्ट्रॉन, त्यानंतरनं 2pमध्ये दॅट इज 3 इलेक्ट्रॉन आहेत, मेनली प्रेझेंट इन 2px 2py आणि 2pz. ओके, ह्याच्यात कुणाला काय डाऊट्स होता, तर हा 2px 2py 2pzमध्ये प्रत्येकांमध्ये एक सिंगल दॅट इज अ इलेक्ट्रॉन ऑर्बिटलमध्ये इथं प्रेझेंट आहे. एवढं तर आपल्या इथं लक्षात येतो आहे. त्यानंतरनं आता ह्याच्यामध्ये रिॲक्शन आपण ज्यावेळेस इथं ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर करतो आहे, म्हणजे काय करतो, तो इलेक्ट्रॉन दॅट इथं प्रोव्हाइड करतो आहे. किती इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करू शकतो, फक्त 3 इलेक्ट्रॉन आपल्याला इथं दॅट इथं प्रोव्हाइड करू शकतो आहे. फर्दर दॅट इज अ कॉम्प्लेक्स तर इथं फॉर्म होत नाही आहे. म्हणजे ह्याच्याकडं दॅट इज अ ऑक्सिडायझिंग एजंटकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत, पण नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉन घेण्यासाठी कमी जागा आहे. सो इथं दॅट इज अ नायट्रोजनमध्ये आपल्याला काय दिसतो आहे, ॲब्सेन्स ऑफ अन डी ऑर्बिटल. ॲब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल, बरोबर ना. ह्या एक दॅट इज अ रिझनमुळे नायट्रोजन जो आहे कॉन्सन्ट्रेटेड दॅट इज अ ॲसिड बरोबर किंवा ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर दॅट इज अ रिॲक्शन करू शकत नाही आहे. त्यामुळं आपण इथं मेनली असं सांगू शकतो आहे, नायट्रिक ॲसिड म्हणजेच HNO3 ओके ऑन रिॲक्टिंग विथ दॅट इज अ नायट्रोजन ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ अन डी ऑर्बिटल देर इज नो रिॲक्शन. काय म्हणू शकतो आपण, देर इज अ नो रिॲक्शन. आणि रिझन क्लॉज आपण दिला आहे कशामुळं, ड्यू टू दॅट इज द ॲब्सेन्स ऑफ अन इलेक्ट्रॉन. का तर नीट बघा, नायट्रिक ॲसिडचा आपण दॅट इज द स्ट्रक्चर पाहिला तर स्ट्रक्चर कसा येतो आहे, सेंट्रल ॲटम नायट्रोजन ओके, आणि सराउंडिंग ॲटम जो आहे तो कोण आहे इथं, ऑक्सिजन ऑक्सिजन ऑक्सिजन. किती ऑक्सिजन आहेत, 1 2 3 म्हणजेच O3 मॉलिक्यूल. आणि ह्या O3 मॉलिक्यूलमध्ये एक हायड्रोजन प्रेझेंट आहे इन दिस फॉर्म दॅट इज अ H. ओके, आता राहिलेले जे आहेत दॅट इज अ बॉन्ड आहे, तर ह्याची वॅलन्सी पण माहिती आहे आपल्याला 3, नायट्रोजनची वॅलन्सी 3. सो इन दिस फॉर्म पहिला ऑक्सिजन बरोबर दॅट इज अ डबल बॉन्ड फॉर्म करेल. ओके, दुसरा दॅट इज अ ह्या ऑक्सिजन बरोबर दॅट इज अ O सिंगल बॉन्ड N आणि इकडे सिंगल बॉन्ड H. म्हणजे ह्या फर्स्ट ऑक्सिजनचा
सेकंड ऑक्सिजनचा व्हॅलेन्सी कंप्लीट आहे. ऑक्सिजनवरचे 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन 1 2 3 4 1 2 3 4 बरोबर ना. आणि राहिलेला एक दॅट इज अ सिंगल बॉन्ड विथ 1 2 3 4 5 आणि 6 दॅट इज अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. त्यामुळे ह्याच्यावर इथं काय येणार नेगेटिव्ह चार्ज, तर इकडे काय लिहितं पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे तुम्ही इथं पाहू शकताय नायट्रोजनची व्हॅलेन्सी ऑलरेडी कंप्लीट आहे आणि तो आणखी इलेक्ट्रॉन दॅट इज अ नायट्रोजनला इथं डोनेट करू शकत नाही आहे. कारण की जर हे ऑक्सिजन जरी आपण इथे इलेक्ट्रॉन डोनेट केला तर ह्याच्याकडे ऑर्बिटलला दॅट इज अ ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्यासाठी स्पेस नाही आहे. त्यामुळे आपण इथं म्हणू शकतो आहे दॅट इज अ तो म्हणजे काय नायट्रोजनमध्ये ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ एन इलेक्ट्रॉन इट डज नॉट रिॲक्ट विथ दॅट इज अ कशाबरोबर नायट्रिक ॲसिड बरोबर. लक्षात येतं. तर सेकंड रिॲक्शन याच्यामध्ये आपण बघूया तो म्हणजे कुठला ना फॉस्फरस म्हणजेच P4 ऑन रिॲक्टिंग विथ दॅट इज अ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड HNO3 मॉलिक्यूल बरोबर. आता HNO3 मॉलिक्यूल बरोबर रिॲक्शन करत असताना ओके तर आपण इथं मोस्टली आणखी एक मेन्शन करूया तो म्हणजे काय की हा P4 मॉलिक्यूल आपल्याला माहीत आहे तो ऑक्साईड फॉर्म होतो आहे पण कसा ऑक्साईड फॉर्म होतो आहे स्ट्रॉंग ऑक्साईड फॉर्म होतो आहे म्हणजे इझिली ऑक्सिजन गेन करतो आहे बरोबर ना. इझिली ऑक्सिजन गेन करतो आहे. मी थोडक्यात काय करतो आहे इथं स्ट्रक्चर काढतो आहे ना फॉस्फरसचा दॅट इज स्ट्रक्चर काढतो आहे. ओके P4 मॉलिक्यूलमध्ये 4 मॉलिक्यूल्स आहेत इथं 1 2 3 4 आणि ह्याच्यामध्ये here that is the P singly bonded with each other. ओके इथं here सिंगल बॉन्डेड विथ each other आणि ह्याच्यावरचे लोन पेअर ऑफ एन इलेक्ट्रॉन एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बरोबर ना. म्हणजे फॉस्फरसची ऑलरेडी 1 2 3 व्हॅलेन्सी दॅट इज जो आहे पी ऑर्बिटलमधलं इथं व्हॅलेन्सी दॅट इज अ पेअर आहे आणि हा 2px मधला आपलं काय इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हा काय करेल इथं नायट्रिक ॲसिड बरोबर इथं रिॲक्शन करणार. नायट्रिक ॲसिड OH सिंगल बॉन्ड N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O. ओके थोडक्यात नीट बघा इथं काय रिॲक्शन होऊ शकतो आहे. इनिशियली ना फॉस्फरस हा काय करेल या फॉस्फरस मॉलिक्यूलबरोबर इथं बॉन्ड ब्रेक करतो. ओके सिमिलरली हा ऑक्सिजन गेन करतो त्यामुळे इथं दॅट इज अ हायड्रॉक्साईड हा आपण दॅट इज अ गेन करतो कारण की त्याच्यासोबत H आहे. इझिली दॅट इज आत्ता सांगितलं आपण काय करू ऑक्सिजन तर गेन करतो आहे आणि हायड्रोजनकडे पण रिॲक्शन त्याचं इथं जास्त आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये राहिलं काय रे बघा दॅट इज राहिलं काय NO2 म्हणजे पहिला एक मॉलिक्यूल राहिला तो म्हणजे कुठला NO2 बरोबर ना. इथं काय करेल हा एक फॉस्फरस हायड्रोजन गेन केला. किती हायड्रोजन गेन करेल जनरली आपल्याला माहीत आहे दॅट इज 3 हायड्रोजन बरोबर ना. 3 हायड्रोजन का 3 हायड्रोजन तेही सांगतो आहे कारण की एक सिंगल हायड्रोजन हा काय करतो एका ऑर्बिटलमध्ये जातो आहे त्यामुळे इथं 3 आणि आणखी डी ऑर्बिटल असल्यामुळे हा ऑक्सिजनला पण गेन करू शकतो आहे. आता ऑक्सिजन किती असेल बघा इथं 3 असेल का 4 असेल तर आपल्या लक्षात येईल की 3 नाही तर त्याचे किती इथं त्याचं फॉस्फरसची व्हॅलेन्सी 5 आहे इथं बरोबर ना. कारण म्हणजे तो डी ऑर्बिटल असल्यामुळं आणखी त्यामुळे इथं काय येणार 4 जेस काय मॉलिक्यूल फॉर्म झाला H3PO4 त्याला असं आपण काय म्हणतो इथं फॉस्फरिक ॲसिड काय म्हणतो आपण फॉस्फरिक ॲसिड. तर जनरली हा रिॲक्शन बघा कसं येईल आता ओके दॅट इज अ फॉस्फरस ऑन रिॲक्टिंग विथ HNO3 म्हणजेच नायट्रिक ॲसिड इन कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म गिव्स फॉस्फरिक ॲसिड म्हणजेच H3PO4 ओके H3PO4 राहिलं का याच्यामध्ये हा NO2 म्हणजे इथं येईल NO2 प्लस ओके ऑक्सिडायझिंग एजंट आहे डिहायड्रेट करणार म्हणजे वॉटर मॉलिक्यूल पण बाहेर पडतो आहे त्यामुळे आणखी एक मॉलिक्यूल बाहेर पडतो तो म्हणजे कुठला H2O. इथं काय बाहेर पडेल इथं H2O कारण की हा OH तर इथं दॅट इज अ गेन करेल OH डायरेक्टली जातो फॉस्फरसमध्ये त्यामुळे इथं दॅट इज अ राहील का ह्याच्यामधला हायड्रोजन कसं का. आता नीट तुम्ही बघू शकताय सेकंड पार्ट येतो तो म्हणजे कुठला बॅलन्सिंगसाठी. बॅलन्सिंग करताना काय करणार P4 मॉलिक्यूल आहे बरोबर ना. P4 मॉलिक्यूल आहे P4 दॅट इज रिॲक्ट्स विथ नायट्रिक ॲसिड पण इथं प्रॉडक्टमध्ये काय मिळालं फक्त सिंगल
दॅट इज अ फॉस्फरस. त्यामुळे प्रॉडक्टमध्ये सुरुवातीला काय करूया आपण फॉस्फरसला बॅलन्स करूया. म्हणजे इथं 4 मॉलिक्युल्स ऑफ अँड फॉस्फरस इथं, बरोबर ना, 4 मॉलिक्युल्स ऑफ अँड फॉस्फरस. मग रिॲक्टंट प्रॉडक्ट फॉस्फरस बॅलन्स झाला आहे. आपला 11चा रूल इथं यूज करायचा. सर्वात पहिल्यांदा काय करणार तुम्ही, हेवीएस्ट एलिमेंट कोण आहे त्याला बॅलन्स करायचा आणि नंतर ना हायड्रोजन आणि ऑक्सिजन लास्टला इथं, बरोबर ना. ओके, त्याप्रमाणे इथं दॅट इज द फॉस्फरस बॅलन्स झाला आहे. आता सेकंड तो म्हणजे काय की ह्याच्यामध्ये नीट बघा, इथं हायड्रोजन किती झाले, इथं 4 3 जा 12 आणि इथं दॅट इज द 4 4 ऑक्सिजन 4 4 जा 16 पण आहेत. दॅट इज द रिॲक्टंटमध्ये किती, फक्त 3 दिसतात. त्यामुळे 3 आपल्याला इथं कमी आहे. आणि त्याचबरोबर नायट्रोजन तर ऑलरेडी इथं दॅट इज द बॅलन्स आहे. नायट्रोजनला काय हलवू शकत नाही आहे. हायड्रोजन तर ते आपण लास्टली आपण इथं दॅट इज द बघतो इथं, ठीक आहे. काही ते अडचण आता काहीच नाही आहे. म्हणजे इथं आपण काय केलं, सुरुवातीला फॉस्फरसला बॅलन्स केलं. इथं सेकंड स्टेप आला, तो म्हणजे काय, रिॲक्टंटकडे जाडी जाऊया. हायड्रोजन झाले तर इथं आपले किती 12, ऑक्सिजन झाले तिथं दॅट इज 16. ओके, असा कुठला नंबर आहे की तो दॅट इज रिॲक्टंटमध्ये इन्क्रीज करायला पाहिजे. 12 पाहिजे म्हणजे आपण दॅट इज 10च्या ह्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. इथं जर मी 10 घेतला तर किती होईल, ओके, दॅट इज हायड्रोजन दॅट इज 10 1 जा 10 म्हणजे फक्त 10 होणार. इथं बॅलन्स होईल का, नाही आहे, कारण की इथं पण हायड्रोजन आपल्याला प्रॉडक्टमध्ये आहेत. म्हणजे हा 12 प्लस 2 किती होणार, 14 जास्त लागतं इथं. त्यामुळे हे तर दर्दनुसार 10 घेऊन चालत नाही आहे. डबल करूया, त्याला डबल करूया. मी इथं काय करतो आहे, 20 घेतो आहे. इन्स्टेड ऑफ 10 20 घेतो आहे. 20 घेतला तर किती झालं, आता हायड्रोजन झाले माझे इथं दॅट इज 20. प्रॉडक्टमध्ये किती आहेत बघा, इथं दॅट इज 12 आणि प्लस दॅट इज 2 म्हणजे 14 आहे. आणखी कमीच आहे, आणखी मला लागेल. पण हे लागतं ना, मी ऑक्सिजनला पण दॅट इज बघतो आहे. ऑक्सिजन किती देणार इथं, दॅट इज 3 20 जा म्हणजे 60 ऑक्सिजन झाले. पण त्याचबरोबर इथं नीट बघा, नायट्रोजन पण 20 झालेत. प्रॉडक्टमध्ये नायट्रोजन फक्त दॅट इज 1 आहे. मग इथं नायट्रोजनला मी हळूच इन्क्रीज करतो. अरे नायट्रोजनला इन्क्रीज केला, पण त्यासोबत माझा ऑक्सिजन पण इन्क्रीज झाला. ऑक्सिजन किती झाले तिथं आता टोटली दॅट इज 22 जा 40 प्लस इथले 16 आणि इथला 1 म्हणजे नियर अबाउट 57 झाले. ऑक्सिजन दॅट द डबलनी इन्क्रीज व्हायला लागलं इथं. ओके, मग ऑक्सिजनला पण मी थोडक्यात इथं बॅलन्स करायचा प्रयत्न करतो आहे. इथं तर माझे 16 झालेत. म्हणजे आणखी इथं हा 16 प्लस 14 56 प्लस इथं दॅट इज आणखी मला किती कमी पडाल 4. त्यामुळे इथं मी काय करतो आहे, 4 घेतो आहे. म्हणजे हा ऑक्सिजन बॅलन्स झाला. 56 प्लस 4 60 झाले का ऑक्सिजन बॅलन्स. इथं ऑक्सिजन बॅलन्स झाला आहे. नायट्रोजन बॅलन्स झाला आहे. राहिला माझा हायड्रोजन इथं 20. ओके, हायड्रोजन किती आहे, 4 3 जा 12 प्लस हे 4 2 जा 8 12 प्लस 8 अरे 20 झालं आहे. रिॲक्शन माझा बॅलन्स झालेला आहे. तर हाच सिमिलर रिॲक्शन आपण इथं एक्सप्लेन करू शकतो आहे आपल्या दॅट इज आर्सेनिकसाठी. म्हणजेच कोण, AS4 मॉलिक्युल सिमिलर रिॲक्शन आहे. त्यामुळे ह्याला म्हणूया मी इथं सिमिलरली विथ आर्सेनिक. ओके, आर्सेनिक AS4 रिॲक्ट्स विथ नायट्रिक ॲसिड म्हणजेच HNO3 गिव्स काहीतरी येणार बघा H3AS4 प्लस NO2 प्लस H2O. बॅलन्सिंग होतं. आता प्रमाणे बॅलन्स करूया आपण. 20 moles ऑफ एन नायट्रिक ॲसिड गिव्स 4 moles ऑफ एन आर्सेनिक ॲसिड प्लस 20 moles ऑफ NO2 आणि इथं 4 moles ऑफ एन दॅट इज H2O. ह्यालाच आपण काय म्हणतो, आपण आर्सेनिक ॲसिड. ओके, लक्षात आलं का बघा. काय डाऊट असेल तर इथं दॅट इज थोडंफार आणखी रिवाईज करून पहा. ओके, बॅलन्सिंग कसं करायचं मी सांगितलं इथं. मग आता राहिला तो म्हणजे कुठला, अँटीमनी आणि बिस्मिथ. अँटीमनी ज्यावेळेस इथं नायट्रिक ॲसिड बरोबर रिॲक्शन करतो आहे, पण अँटीमनी मग आपण इथं रिॲक्शन सांगताना हा ऑक्सिजन इथं सप्लाय करतो आहे. पण आपल्याला माहीत आहे अँटीमनी ऑन रिॲक्टिंग विथ दॅट इज ऑक्सिजन हा काय फॉर्म करतो आहे, ॲम्पोटरिक नेचर. म्हणजेच काय, इट इज पार्टली ॲसिडिक
ऑर दॅट इज अ बेसिक ऑल्सो. मग आणि दुसरी गोष्ट ओके तो म्हणजे काय ऑक्सिजनची रिॲक्टिव्हिटी काय होतो इथं हळूहळू इथं दॅट इज कमी होतो आहे आणि हायड्रोजनचं पण रिॲक्शन काय होतो इथं दॅट इज कमी होतो आहे. ओके कारण की काल आपण सांगितलं इथं हायड्रोजनबरोबर रिॲक्शन करताना तो काय होतो आहे इथं कमी होतो. त्यामुळे अँटीमनी ऑन रिॲक्टिव्ह विथ नायट्रिक ॲसिड गिव्स SbO10. ओके SbO10 इथं SbO10 म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो आहे अँटीमोनी ऑक्साइड्स म्हणतो आपण त्याला. ओके आणि प्लस बाय प्रोडक्ट ॲज युजल नायट्रेट NO2 प्लस H2O इथं. ओके यार 2 मोल्स आणि इकडं दॅट इज द 4 मोल्स ऑफ Sb कारण की प्रॉडक्टमध्ये तेवढं घेतलं आहे आणि इथं परत 20 मोल्स ऑफ N दॅट इज अ HNO3 इथं. ओके हे याच्यावर आपण अँटीमनीबद्दल सांगतो इथं. ठीक आहे.